माय डियर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. जसं की आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला होता जॉमेट्री मधला, ठीक आहे ना. आपण 9th क्लास मधला मॅथ्स 2 बघत होतो, बरोबर ना. आपण 9th क्लास मधला मॅथ्स 2 बघत होतो. आपण मॅथ्स 2 मधला फर्स्ट चॅप्टर घेतला होता बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. टुडे वी हॅव टू सी अवर नेक्स्ट चॅप्टर. व्हॉट इज इट? पॅरलल लाईन्स. व्हॉट इज इट? पॅरलल लाईन्स. व्हेरी इझी चॅप्टर, व्हेरी कॉन्सेप्च्युअल, ठीक आहे. तुम्हाला व्हेरी इझिली समजून जाईल. जसं की मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकवलं होतं की बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री मध्ये तुम्हाला मी काय शिकवलं होतं की आपण लाईन्स कशाला म्हणायचं. आपण लाईन कशाला म्हणतोय की ज्या लाईनला एकतर एंड पॉइंट पण नाही किंवा स्टार्टिंग पॉइंट पण नाही, बरोबर ना. आपण एखादी लाईन घेतली होती, जस्ट लाईक आपण एखादी लाईन घेतली आहे ज्याला एंड पॉइंट पण नाही आणि स्टार्टिंग पॉइंट पण नाही. आपण स्टार्टिंग पॉइंट पण सांगू शकत नाही आहोत आणि एंड पॉइंट पण सांगू शकत नाही आहोत. त्याच्या लाईनला आपण स्पेसिफिक लाईन म्हणत होतो, बरोबर ना. इथे बघा, या लाईनला स्टार्टिंग पॉइंट आहे का आपण सांगू शकत नाही, कुठून स्टार्ट होत आहे. आणि इथे पण डायरेक्शन सिम्बॉल असल्यामुळे आपण असं म्हणू की इट गोज टू द मेनी मोड, म्हणजे कुठपर्यंत जाईल ते पण आपल्याला माहिती नाही. आणि ज्या लाईनला एंड किंवा इनिशियल पॉइंटच नाही त्याला आपण काय म्हणू? लाईन म्हणू. सिंपल. सो टुडे वी हॅव टू सी अवर पॅरलल लाईन्स. सो पॅरलल लाईन्स म्हणजे काय होतं ते आपल्याला इझिली माहिती असणं खूप गरजेचं असतं, ठीक आहे. सो पॅरलल लाईन्स म्हणजे काय होतं? सी डेफिनेशन, मी डेफिनेशन लिहिलेली आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. If two lines are in the same plane, what is it? If two lines are in the same plane and they do not intersect to each other. Very simple. पण मी काय म्हणतोय की if two lines, कोणत्याही दोन लाईन्स are in the same plane. सेम प्लेन म्हणजे आपल्याकडे सेम प्लेन, हा जो बोर्ड आहे व्हाईट बोर्ड, त्याला आपण सेम प्लेन म्हणून. कोणत्याही सेम प्लेन वर घ्या तुम्ही. तुमचा व्हाईट बोर्ड आहे, तुमचा बुक आहे, बरोबर, नोटबुक आहे, दॅट्स अवर सेम प्लेन, बरोबर. इफ द टू लाईन्स आर इन द सेम प्लेन अँड दे डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, बरोबर ना. काय म्हणतोय? ते डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. याचा अर्थ असा होतोय की ते डू नॉट इंटरसेक्ट म्हणजे इंटरसेक्ट म्हणजे करणे, काय करणे? इंटरसेक्ट मीन्स ते डू नॉट टच टू इच अदर, म्हणजे ते एकमेकाला काय होत नाही आहे? टच होत नाही आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू? दोज लाईन्स आर कॉल्ड द पॅरलल लाईन्स. व्हेरी सिंपल. मी काय सांगितलंय? इफ टू लाईन्स आर इन द सेम प्लेन, दोन कोणत्याही लाईनीच्या सेम प्लेन मध्ये आहे. आपण व्हाईट बोर्डचा एक्झाम्पल घेऊ जे प्लेन मध्ये आहे. देन अँड दे डू नॉट इंटरसेक्ट म्हणजे एकमेकाला टच पण करत नाही. देन दॅट टाइप ऑफ दोज लाईन्स आर कॉल्ड द पॅरलल लाईन्स, ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलाय बघा. इथे फर्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे दिसतंय. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण एक लाईन एल घेतलेली आहे, लाईन एम घेतलेली आहे, बरोबर. ही लाईन एल आणि लाईन एम जी आहे त्यामध्ये त्या दोन लाईन्स एकमेकाला टच करत आहे का? ऑब्व्हियसली करत नाही आहे. त्यामध्ये आपण दोन लाईन्सला का म्हणू? लाईन एल अँड लाईन एम पॅरलल टू इच अदर, बरोबर. आपण डेफिनेशन टेस्ट मध्ये काय म्हणतोय? इफ टू लाईन्स, आपण दोन लाईन्स घेतलेल्या आहे एल आणि एम, आर इन द सेम प्लेन. या व्हाईट बोर्डवर आहे म्हणून आपण काय म्हणू? त्या दोन लाईन्स कशावर आहे? सेम प्लेनवर आहे. अँड दे डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, एकमेकाला टच होत आहे का? नाही. एल लाईन आपली इकडे चाललेली आहे कुठेतरी, ठीक आहे. आपण डायरेक्शन देऊन देऊ. आणि ही जी आपली लाईन एम आहे ती पण कुठेतरी समोर चाललेली आहे. ते एकमेकाला अशा डायरेक्शन जात आहे. ते एकमेकाला टच होत आहे का? नाही. दॅट्स व्हाय वी से दॅट बोथ द लाईन्स एल अँड एम आर द पॅरलल लाईन्स. सिंपल. Let's see our second example. See here, second example आपण घेतलेला आहे. We get the line P and this is the line Q. फाईन. तुम्हाला माझं व्हाईट बोर्ड दिसत नसेल व्हिडिओ मध्ये तर माझा व्हिडिओ तुला झूम करायचा, ठीक आहे. पॉज करून बघून घ्यायचं. सी हियर, मी काय सांगतोय की आपण सेकंड एक्झाम्पल घेतलंय. सेकंड डायग्राम व्हॉट इज इट? लाईन P अँड लाईन Q, ठीक आहे. ही जी लाईन Q आहे ती लाईन P ला काय करत आहे? इंटरसेक्ट करत आहे, ठीक आहे ना. जसं की आपला फंडा काय होता बघा, आपण डेफिनेशन काय होती की इफ टू लाईन्स, आपण कोणत्या दोन लाईन्स घ्यायच्या? आपण घेतल्या P आणि Q, बरोबर. देन आर इन द सेम प्लेन, त्या सेम प्लेनवर पण आहे. सेम प्लेन आपला काय आहे? व्हाईट बोर्ड आहे, बरोबर ना. देन दे डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. आपला पॅरलल लाईन्स डेफिनेशन काय म्हणते की दे डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, म्हणजे एकमेकाला टच व्हायला नको. पण इथे काय होतंय की ही जी P लाईन आहे, या P लाईनला Q लाईन काय करून चालली? टच करून चालली, म्हणजे Q च्या मधामधून जात आहे. सॉरी, P च्या मधामधून Q लाईन जात आहे, म्हणजे Q काय करते? टच करते कशाला? P ला. दॅट्स व्हाय वी से दॅट्स नॉट ए पॅरलल लाईन. ही पॅरलल लाईन्स आहे का? नाही. P आणि Q आर नॉट द अवर पॅरलल लाईन्स, ठीक आहे. पण इथे जेव्हा ते इंटरसेक्ट करत आहे एकमेकाला, इथे बघा जेव्हा हा Q जो आहे हा P ला इंटरसेक्ट करत आहे, तिथे कुठे मधामध्ये एक पॉइंट क्रिएट होत आहे, बरोबर. त्या पॉइंटला आपण काय म्हणू? O म्हणू. आणि O काय करत आहे आपला? O इज द अवर इंटरसेक्टिंग पॉइंट, बरोबर ना. या O पॉइंट मध्ये हा Q आणि P एकमेकाला काय करत आहे? इंटरसेक्ट करत आहे, म्हणजे एकमेकाला टच करत आहे. त्यामुळे आपण याला O ला काय म्हणू? O इज द अवर इंटरसेक्टिंग पॉइंट. व्हेरी इझी, ठीक आहे. डेफिनेशन क्लिअर आहे, बरोबर. तुम्हाला डेफिनेशन समजली असेल तर पुन्हा एकदा रिवाइज करतो मी की इफ टू लाईन्स, आपण कोणते दोन लाईन्स घ्यायच्या? आर इन द सेम प्लेन अँड दे डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, दॅट टाइप ऑफ लाईन्स, दोज लाईन्स आर कॉल्ड द पॅरलल लाईन्स. आपल्याकडे एक्झाम्पल भरपूर आहे. जसं तुमचं नोटबुक आहे, तुम्ही नोटबुक बघा. तुमच्या नोटबुकच्या लाईन्स अशा प्रकारे असतात, बरोबर ना. असतात ना. त्या लाईन्स एकमेकाला टच होत आहे का? नाही. दॅट आर द पॅरलल लाईन्स, बरोबर. किंवा तुम्ही रेल्वेची ट्रॅक बघा. रेल्वेची ट्रॅक अशी कशी तरी असते, बरोबर ना. असते ना. ते कुठपर्यंत तरी काही भागापुरती एकमेकाला टच करते का? नाही. दॅट रेल्वे ट्रॅक्स इज द व्हेरी एक्झाम्पल ऑफ द पॅरलल लाईन्स, बरोबर. पण त्यापेक्षा व्हेरी वेल एक्झाम्पल तुमचा मोबाईल आहे. तुम्ही मोबाईल बघा.
तुमचा मोबाईल कसं तरी अशा टाईपचा आहे ना, तर तुझ्या मोबाईलचा वरची जी लाईन आहे ती लाईन खालच्या लाईनला टच करत आहे का? नाही. ऑब्विसली दॅट्स द एक्झाम्पल ऑफ व्हॉट पॅरलल लाईन्स. कोणत्याही दोन लाईन्स एकमेकांना टच करत नाही त्याला आपण काय म्हणू? पॅरलल लाईन्स म्हणू. बरोबर. पण ते कसे असले पाहिजे? एखाद्या सेम प्लेनवर. ठीक आहे. सेम प्लेन म्हणजे काय? तुमच्या बुकावर काढलेली असावी किंवा तुमच्या भिंतीवर किंवा या व्हाईट बोर्डवर. बरोबर. सिंपल म्हणता दे होप्स यू अंडरस्टँड. पण तुझ्या टेक्स्टबुक मध्ये जेव्हा डेफिनेशन दिलेली आहे, टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन थोडी डिफरंट दिलेली आहे. टेक्स्टबुक मध्ये काय दिलेली आहे? कोप्लेनर दिला आहे की द लाईन्स, वेट अ मिनिट, द लाईन्स आर कोप्लेनर. व्हेरी गुड. Wait a minute. The lines are coplanar. The lines are coplanar. The lines which are coplanar. Wait a minute. The lines which are coplanar, and they do not intersect. Okay, the lines which are coplanar and they do not intersect to each other. Very good. See here, आपण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन अशा प्रकारे दिली आहे की the lines are coplanar, the lines which are coplanar and they do not intersect to each other, then those lines are called the parallel lines. ठीक आहे. दोन्ही डेफिनेशनचा मीनिंग एकच आहे, काही फरक नाही आहे. कोप्लेनर म्हणजे काय होतं की कोप्लेनर. को म्हणजे काय? सेम प्लेन मध्ये. को म्हणजे काय होते? सेम होते. आणि प्लेन म्हणजे काय होते? तुम्हाला माहिती आहे, आता सांगितलं. प्लेन म्हणजे काय? एखाद्या प्लेन सरफेसवर असणाऱ्या दोन लाईन्सला आपण काय म्हणतोय? जे की एकमेकाला टच करत नाही त्याला आपण काय म्हणतोय? पॅरलल लाईन्स म्हणतो. सिंपल. दॅट्स व्हाय द लाईन्स विच आर कोप्लेनर, जे एका प्लेनवर आहे आणि एकमेकाला टच करत नाही आहे, मीन्स दे डू नॉट टच और इंटरसेक्ट टू ईच अदर, देन दोज लाईन्स आर कॉल्ड द पॅरलल लाईन्स. व्हेरी इझी, व्हेरी क्लेवर. सी हियर. देन ठीक आहे, एवढं पॉज करायचं आणि हे सगळं नोटबुक मध्ये आपल्या लिहून घ्यायचं. सी हियर अवर नेक्स्ट फंडा. आता आपल्याला बघायचं आहे की आपण जेव्हा कोणत्याही गोष्टी घेऊ पॅरलल लाईन्स मध्ये, त्या गोष्टींना आपण कसं समजून घ्यायचं. ठीक आहे. देन तुम्ही शिकले असाल 8वी क्लासमध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होतं. व्हेरी सिंपल. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होतं की दोन लाईन्सला इंटरसेक्ट करणारी एखादी लाईन असते आपण काय म्हणू? ट्रान्सव्हर्सल म्हणू. सिंपल. समजा आपण एक लाईन घेतलेली आहे. समजा आपण थोडी अशी लाईन घेऊ, स्ट्रेट न घेता. दिस लाईन इज अवर एल and this line is our M. Fine. Both are our parallel lines. बरोबर ना? Because that lines are not intersect to each other. That's why we say that both are our parallel lines. बरोबर? ठीक आहे. आता आपण या दोन लाईन्स मध्ये काय घेऊ? ट्रान्सव्हर्सल घेऊ. आता तुम्ही म्हणाल की सर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय होते? व्हेरी इझी. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय होते? व्हॉट इज ट्रान्सव्हर्सल? ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय होते? ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय होतं की या दोन लाईन्स मध्ये जे काही लाईन जाणार, जे काही लाईन त्या दोन लाईन्सला इंटरसेक्ट करणार, त्या लाईनला आपण काय म्हणू? ट्रान्सव्हर्सल म्हणू. सिंपल. सी हियर. दॅट्स द ट्रान्सव्हर्सल. Okay, if we get the any line which belongs to those lines, एखादी आपण लाईन घेत आहोत, आपण असूम करतोय दॅट लाईन इज एम, जी काय करते लाईन एम आणि एल ला काय करत आहे? इंटरसेक्ट करत आहे, टच करून निघत आहे, त्या लाईनला आपण काय म्हणू? ट्रान्सव्हर्सल म्हणू. मीन्स दॅट एम इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ दॅट दोज लाईन्स. बरोबर. ठीक आहे. आणि कोणत्याही दोन लाईन्स घेतल्या आहेत ज्या पॅरलल आहे आणि त्या लाईनला एखादी ट्रान्सव्हर्सल आहे, त्या लाईन्स मध्ये अँगल्स क्रिएट होतात. काय क्रिएट होत आहे? अँगल्स क्रिएट होत आहे. अवर अँगल्स आर हाऊ मच? 8 अँगल्स. आता 8 अँगल कसे असेल? तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 8 अँगल सांगत आहात, तुम्ही ट्रान्सव्हर्सल सांगितलं आहे. आता नेमकं ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय होते की दोन लाईन्सच्या मधामध्ये, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय की दोन लाईन्स आपल्या पॅरलल आहे कारण ते मला टच करत नाही आहे, तर दोन लाईन्सच्या मधामधून जाणाऱ्या लाईनला आपण काय म्हणू? ट्रान्सव्हर्सल म्हणू. व्हेरी सिंपल. सी हियर दॅट लाईन एल इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ दॅट लाईन एल अँड दॅट लाईन एम. फाईन. सिंपल. आता इथे काय किती अँगल्स क्रिएट होत आहे? वी हॅव क्रिएट 8 अँगल्स. विच वन? सी हियर. इथे अँगल 4 आहे. बघा इथे अँगल 4 आहे. त्याच्यानंतर आपण ऍझ्युम करू. आपण ऍझ्युम करू 8 अँगल्स. आपण फर्स्ट अँगलला नाव 1 देऊ, सेकंडला आपण 2, थर्डला आपण 3, हियर इज 4. फाईन. आपण काय करतो? अँगल्स काय घेतो? अँगल्स घेतो. इथे आपल्याकडे फर्स्ट लाईनला जी आहे, फर्स्ट लाईन आपली एल आहे, त्याला इंटरसेक्टिंग लाईन कोणती आहे? एन आहे. आपण फर्स्ट लाईन बघतोय. फर्स्ट लाईन जी आपली एल आहे त्याला इंटरसेक्टिंग लाईन कोणती आहे? एन आहे. आणि त्याचे आपले अँगल्स किती आहे? 4 आहे. 1 2 3 4 त्याला आपण अझ्युम केले. सेकंड लाईन कोणती आपल्याकडे? एम आहे. त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन कोणती आहे? हे टच करून चालेल, त्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो. दॅट्स द लाईन एन. सिंपल. इथे पण किती अँगल्स क्रिएट होत आहे? 4 अँगल्स. मीन्स व्हॉट? इथे जर आपण समजा 1 2 3 4 घेतला, इथे आपण काय घ्यायचं? सिंपल. 5 6 7 8. व्हेरी इझी. सिंपल. समजलं मी काय म्हटलंय की कोणत्याही जर आपण दोन लाईन्स घेतल्या आहेत ज्या काही आहेत एकमेकाला पॅरलल आहे, पॅरलल लाईन्स आपण कशाला म्हणतो की ज्या लाईन्स एकमेकाला टच करत नाही किंवा इंटरसेक्ट करत नाही, त्या लाईन्सला आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स म्हणतोय. सिंपल. आणि त्या लाईन्सला आपण काय घेतलं आहे? एक ट्रान्सव्हर्सल घेतलं आहे. आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय होते? ट्रान्स म्हणजे काय करणे? ट्रॅव्हलिंग करणे. बरोबर. ट्रॅव्हलिंग करणे. जी लाईन एन आहे ट्रॅव्हलिंग करत आहे कुठून?
दोन लाईनच्या मधामधून, बरोबर. त्यामुळे आपण या लाईन एम ला काय म्हणू, ट्रान्सव्हर्सल म्हणू. व्हेरी इझी, सिंपल. यू सी हियर देयर इज अ क्रिएटिंग अँगल्स हाऊ मच, 8 अँगल्स. इथे किती अँगल्स क्रिएट होत आहे, 8 अँगल्स. अँगल 1, अँगल 2, अँगल 3, अँगल 4 फॉर लाईन एल. देन लाईन एम साठी अँगल 5, अँगल 6, अँगल 7, अँगल 8. ठीक आहे. आता ट्रान्सव्हर्सल साठी आपल्याला काय बघायचं आहे की यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या टाइप्सचे पेयर्स मिळू शकते. ठीक आहे. आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे अँगल घेऊ शकतो ते आपण बघू. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी दॅट लिनियर पेअर्ड अँगल्स. ठीक आहे. आपण फर्स्ट बघू लिनियर पेअर्ड अँगल काय असते. वी हॅव टू सी द फर्स्ट कॉन्सेप्ट इज व्हॉट, लिनियर पेअर्ड अँगल्स. ठीक आहे. डायग्राम तुमच्या बुक मध्ये काढून घ्यायची नोटबुक मध्ये. देन वी सी द फर्स्ट कॉन्सेप्ट, व्हॉट इज इट, लिनियर पेअर्ड अँगल्स. ठीक आहे. आता लिनियर पेअर म्हणजे काय होतं की ज्या अँगलला त्याच्या समोरची अँगल किंवा त्याच्या साईडची अँगल किंवा त्याची अल्टरनेट अँगल, आपण अल्टरनेट कशाला म्हणतो की जी अपोजिट असेल ती काय असेल, ती काय असेल, लिनियर असेल तर आपण काय म्हणू, लिनियर पेअर अँगल म्हणू. सिंपल. सी इन द फर्स्ट लाईन व्हॉट एल, द इंटरसेक्टिंग लाईन इज 8. इथे जर तुम्ही बघितलं तर 1 साठी आपली जे काही लिनियर पेअर अँगल आहे ते कोणतं आहे, 2 आहे. मीन्स आपण काय करू, अँगल 1 इज लिनियर पेअर ऑफ अँगल 2. आपण असं लिहू शकतो का बरं, कारण अँगल 1 आणि अँगल 2 जे आहे त्याच्याकडे काय आहे, लिनियर पेअर्स आहे. आणि दोघांचे ऍडिशन काय होते, अँगल 1 प्लस अँगल 2 इक्वल्स टू हाऊ मच, 180 डिग्री. व्हेरी इझी. व्हेरी इझी. काय सांगतोय की आपण काय केलं, दोन लाईन्स घेतल्या पॅरलल आणि त्यामध्ये ट्रान्सव्हर्सल घेतला आहे, जी लाईन एन आहे आपल्याकडे. आणि त्यामध्ये क्रिएटिंग अँगल्स किती आहे, 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आपण फर्स्ट लाईन साठी काय घेतोय, लिनियर पेअर अँगल्स घेतोय. आणि आपल्या लिनियर पेअर अँगल्स म्हणजे काय होते की ज्या अँगल्स एकमेकाला को इन्सिडन्स आहे, म्हणजे 1 3 3 4 4 1 1 2, या अँगल्सचे ऍडिशन किती होत आहे, 180 होत आहे. बघा फर्स्ट आपला अँगल 1 प्लस अँगल 2 इज हाऊ मच, 180. Second is what, angle 2 plus angle 3 equals to how much, 180 degree. Then third is what, our angle 3 plus angle 4 equals to how much, 180 degree. And the last one is angle 1 plus angle 4 equals to how much, 180 degree. ठीक आहे. व्हेरी इझी, व्हेरी इझी. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल आपण काय करतोय, लिनियर पेअर अँगल्स घेतो कशासाठी, फॉर लाईन एल साठी. फक्त आपण लाईन एल साठी घेतोय बिकॉज वी हॅव टू सी हियर लिनियर पेअर अँगल्स. देन वी से दॅट अँगल 1 प्लस अँगल 2 दोघांचे ऍडिशन किती होत आहे, 180 होत आहे. बघा ना, जे अँगल्स क्रिएटिंग आहे ते हेड इज 90 प्लस 90 हाऊ मच, 180. तुम्ही म्हणाल की सर इथे 90 अँगल का बरं येत आहे. देन यू नो व्हेरी वेल की कोणत्याही दोन लाईन्सच्या मधामधून एखादी ट्रान्सव्हर्सल जात असेल त्याला आपण नथिंग बट द परपेंडिक्युलर तर म्हणू शकतोस, बरोबर ना. आपण त्याला परपेंडिक्युलर म्हणू शकतो. आणि तिथे नाही जास्त पण 90च्या अबव किंवा थोडीफार 90च्या नियर अबव काय असते, अँगल असते. म्हणून आपण काय म्हणू, 90 प्लस 90 हाऊ मच, अँगल 1चं पण जे काय मेजरमेंट आहे ते किती असेल, 90. अँगल 2चं पण किती असेल, 90. सिंपल. 90 प्लस 90 हाऊ मच, 180. दॅट्स अवर लिनियर पेअर्स ऑफ अँगल्स बाय युजिंग दॅट लाईन एल अँड अवर ट्रान्सव्हर्सल चेन. सिंपल. आणि तुम्ही सेकंडली तुम्हाला काढायचं आहे, सेकंडली फॉर लाईन एम साठी तुम्ही काढू शकता. ठीक आहे. लाईन एम साठी तुम्ही लिहू शकता की अँगल 6 प्लस अँगल 5 इक्वल्स टू 180. तुम्ही लिहू शकता. सिंपल. दॅट्स द फर्स्ट पॉइंट, लिनियर पेअर अँगल्स. देन द सेकंड इज व्हॉट, सेकंड इज अवर, हे तुम्ही लिहायचं, व्हिडिओला पॉज करायचं बेटा, सगळ्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि सगळं लिहून टाकायचं. सेकंड इज अवर द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. तुम्हाला माझी स्क्रीन जर बरोबर दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या व्हिडिओला झूम करा. ठीक आहे. आणि एक गोष्ट, व्हिडिओ बघत असताना तुमच्या व्हिडिओची क्वालिटी हाय करत चला. ठीक आहे. देन सी हियर सेकंड इज व्हॉट, द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता पेअर तुम्हाला माहिती आहे, आपण पेअर कशाला म्हणतो, दोन वस्तूंना एकत्र आपण घेत असताना आपण पेअर म्हणतो. जसं आपल्या पायात आपण घालतो ते शूज किंवा चप्पल, ते काय पेअरच आहे ना, म्हणजे जोडी आहे, त्याला आपण काय म्हणतो, पेअर म्हणतो. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय होणार, खूपच इझी आहे. काय आहे, खूपच इझी आहे. कसं बघा इथे, सी हियर करस्पॉन्डिंग अँगल आपण कशाला म्हणायचं, आपल्याकडे दोन लाईन्स आहेत, कोणत्या, लाईन ए आणि लाईन एम. ठीक आहे. आणि त्या मधून जाणारे एक काय आपल्याकडे, ट्रान्सव्हर्सल आणि ट्रान्सव्हर्सल इज व्हॉट, लाईन एन. व्हेरी गुड. देन सी हियर आपल्याला या लाईन्स मधून या ट्रान्सव्हर्सलचा यूज करून या अँगल्स मधून आपल्याला काय करायचे आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स घ्यायचे आहे. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. सी हियर समजा आपण जर या दोन लाईन्सचा विचार केला तर सी हियर अवर फर्स्ट इज व्हॉट, अँगल 1 अँड अँगल 5. बरोबर ना. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगतो बघा, ही जी लाईन आहे एल, या एल लाईनच्या फ्रंटचे जे काय अँगल आहे, फ्रंट म्हणजे काय, लाईन एलच्या जे काय वरचे अँगल असेल, बरोबर ना. माझ्या हाताकडे लक्ष द्या, मी काय ऍक्शन करतोय. हा ज्या एन लाईन आहे, ही जी आपल्याकडे लाईन एल आहे, त्या लाईन एलच्या वरचे जे काय अँगल्स आहे, अँगल 1 आणि अँगल 2. ठीक आहे. हे दोघं काय असेल, करस्पॉन्डिंग असेल. कोणाला, अँगल 1 असेल या लाईनच्या वर जे काय अँगल आहे त्याला, बरोबर ना.
इथे जर अँगल 1 आहे या लाईन एल च्या वरचा अँगल फर्स्ट आपण 1 जर घेतलाय, इथे मग अँगल एम च्या लाईन एम च्या वरचा अँगल कोणता आहे फर्स्ट 5 आहे. म्हणजे हा जो 1 आहे हा काय असेल 5 सोबत काय असेल करस्पॉन्डिंग असेल. सिंपल पण मी काय सांगतोय, लाईन एल च्या वरचे जे काही अँगल्स आहेत आणि ते लाईन एम च्या वरचे जे काही अँगल्स आहेत ते आपल्याला काय असतात करस्पॉन्डिंग असतात. सिंपल म्हणजे लाईन एल च्या वरचा फर्स्ट अँगल 1 आहे, लाईन एम च्या वरचा फर्स्ट अँगल 5 आहे, म्हणजे हा 1 काय असेल 5 ला करस्पॉन्डिंग असेल. बरोबर ना. त्याच दोन पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फर्स्ट. सेकंड काय होणार, सेकंड इकडे 6 आहे इथे 2 आहे, म्हणजे काय होणार 2 and 6 आर द करस्पॉन्डिंग पेअर्स अँगल्स. सिंपल. देन 2 and 6 are the corresponding pair angles. Very easy, very clever. ठीक है. Then simple. Then third क्या होना? आता तुम्हाला थर्ड अँगल क्या होना? थर्ड अँगल क्रिएट क्या होना? और थर्ड अँगल क्रिएट इज एज जस्ट लाइक जर समजा आपण अँगल एल च्या वरची लाईन घेतो, सॉरी लाईन एल च्या वरचे काय घेतोय अँगल घेतोय. सिंपल. सी हियर. सो आपल्याला काय बघायचं आहे, आपण सेकंडली काय बघू द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता मी आपण फर्स्ट काय बघितलं होतं, फर्स्ट दिस इज द लिनियर पेअर अँगल्स. लिनियर पेअर आपण कशाला म्हटलं होतं की एखाद्या अँगलच्या साइडचा अँगल किंवा ऑपोजिट अँगल किंवा त्याच्या खालचा अँगल काय असेल एकमेकाला लिनियर पेअर मध्ये असेल. ठीक आहे. नाउ वी सी द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल आपण कशाला म्हणायचं की इथे बघा इथे जे लाईन एल आपल्याकडे आहे ती लाईन एम आहे आणि दोन्ही लाईनला जे ट्रान्सव्हर्सल आहे कोणता लाईन एन आहे त्याचा आपण यूज करून काय करू वी हॅव टू फाइंड आउट द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. सिंपल. देन फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी दॅट लाईन एल च्या जे फ्रंटचे आहे जे काय फ्रंटचे अँगल्स आहे लाईन एल च्या काय आहे 1 2 बरोबर. आणि ते लाईन एल च्या फ्रंटचे अँगल्स कोणते आहे अँगल 6 and 5 बरोबर ना. मीन्स अँगल 5 and 6 त्या अँगल 1 साठी अँगल 5 काय असेल करस्पॉन्डिंग असेल. बाय बिकॉज इथे लाईन एल च्या फ्रंट वरचे अँगल आहे 1 आणि इथे पण लाईन एल च्या फ्रंट वरचे अँगल काय आहे 5. मीन्स दॅट 1 and 5 बोथ आर द करस्पॉन्डिंग टू इच अदर. बरोबर बघा इथे. सिंपल. आणि इथे काय होणार इथे अँगल 2 and अँगल 6 आर द करस्पॉन्डिंग अँगल. सिंपल. बाय बिकॉज इथे अँगल एल च्या फ्रंट वर काय आहे अँगल 2 आहे आणि इथे अँगल एम च्या फ्रंटला काय आहे अँगल 6 आहे. बरोबर. करस्पॉन्डिंग अँगल आपण कशाला म्हणायचं की दोन्ही लाईनच्या जे काही अँगल्स बिलॉंग करतात जसं लाईन एल च्या फ्रंटला काय आहे 1 2 आहे तर तेच दोन्ही अँगल लाईन एम च्या फ्रंटचे जे काही अँगल असेल त्यांना काय करते करस्पॉन्ड करते. म्हणजे काय होईल की अँगल 1 साठी अँगल 5 अँगल 2 साठी अँगल 6. तर आता मला सांगा की अँगल 4 साठी काय होणार अँगल 4 साठी ऑब्वियसली काय होणार अँगल 8 होणार कारण अँगल 4 आणि 3 कुठे बिलॉंग करत आहे लाईन एल च्या खाली बिलॉंग करत आहे आणि हे दोन आपले अँगल्स आहेत अँगल 7 आणि 8 ते पण कुठे बिलॉंग करत आहे लाईन एम च्या खाली बिलॉंग करत आहे. दॅट्स व्हाय दॅट 4 इज करस्पॉन्डिंग टू 8 and 3 is corresponding to 7. Simple. That 4 is wait a minute that 4 is corresponding to 8 and that 3 is corresponding to 7. Okay, very good, very clear. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल फर्स्ट समजलं असेल आपण फर्स्ट काय घेतलं होतं इथवर linear pair angles. Second is the pair of corresponding angles. Very easy. Pair of corresponding angle काय होते की समजा लाईन एल घेत आहो आणि लाईन एम घेत आहो तर लाईन एलच्या जे काही फ्रंट वरचे अँगल येणार फ्रंट म्हणजे काय लाईन एलच्या जे काही वरचे अँगल्स आहेत ते लाईन एमच्या वरच्या अँगल्सला काय असेल करस्पॉन्डिंग असेल. म्हणजे हा 1 असेल 5 सोबत आणि 2 असेल 6 सोबत. का बरं कारण 1 पण लाईन एलच्या फ्रंटला येतोय आणि 5 पण लाईन एमच्या फ्रंटला येतोय. सिंपल. आणि हा जो अँगल 3 आहे तो अँगल 7 ला काय असेल करस्पॉन्डिंग असेल. वाय बिकॉज अँगल 3 बिलोंग्स टू द इन द बिफोर सॉरी बिलो द लाईन एल म्हणजे लाईन एल च्या खाली बिलॉंग करत आहे अँगल 3 आणि इथे पण लाईन एम च्या खाली बिलॉंग करत आहे लाईन अँगल 7. बरोबर ना. दॅट्स व्हाय दॅट 3 and 7 आर द करस्पॉन्डिंग देन 4 and 8 आल्सो करस्पॉन्डिंग अँगल्स and 2 and 6 आल्सो द करस्पॉन्डिंग अँगल्स. व्हेरी सिंपल. ठीक आहे. हे थर्डली आपण बघू. वर थर्ड इज ओव्हर एवढं सी अवर थर्ड आपला असेल कॉन्सेप्ट अबाउट द थर्ड इज अबाउट द पेअर ऑफ द इंटिरियर अँगल्स. ठीक आहे. सो वेट अ मिनिट आपण थर्ड नेक्स्ट क्लासला बघू. ठीक आहे. तोपर्यंत हे सगळं लिहून ठेवा आणि अभ्यास करा.